श्री गणेशाय नम. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरियों प्रगट होत अक्कलकोटियों वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामीसुत. एकताम त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत. हरिभाव नामे विख्यात आनंदे होते नांदत. निर्वाह करीत नौकरीने कोंकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहाती. मुंबईंत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. हा एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली काणी. तेव्हा भाव धरोणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसांत. मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित. अक्कलकोटी येईन यांत हरिभाव आणि त्यांचे मित्र. अफूचा व्यापार करितान त्यांत आपणा नुकसान सत्य ये लेसन वाटले अन त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हांपासी फिर्याद होता न ब्रुसी. बट्टा लागेला मुच्च्या मु तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाले. यांत संशय असेना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक तुमच्या होनी मी मालक. लिहून देतो पेडीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा जाहला. हे सांगाव्या पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ. सांप्रतकाली वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाव पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटीं जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे त्यांसी शिव राम मारुती असी नामे दिदली त्रिवर्गांसी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे गेले एक रूप मग समर्थे त्यावेले. त्रिवर्गां जवल बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणोनी ते ऐका संभाकळखान श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम. ऐसा मंत्र हरिभावते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेलीम श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाल. श्लोक आकाशात पतितम थोया यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. संतोषलें त्याचे मन. मग पंडिता जवल घेवोन एक मंत्र उपदेशोन केलेम पावन त्याथे क्या श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिव. 300 रुपये त्यानी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणोनी विचारिले समर्थांते. ओक्ष ऐसा प्रश्न ऐकोनी. समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी. येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जाव्या आज्ञा मिळता त्यांसी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींच्या. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्तस खा. दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी. समर्थांचा निधी येवोनी दर्शन घेवोन श्रीचरणी. मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थेन त्यांप्रती घेवोनिया मांडीवरती. वर्धहस्त सत्प्रगती मस्तकीन त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोली समर्थें तयांसी दिधली. ती घेवोनी तयावेली. परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी. देती हरिभाऊचे करी. म्हणती जावणी सागर तिरी. किल्ला बांधोनी रहावे जावनी आतम सत्वर. लुटवी आपुला संसार लोभ मोह अणुमात्र. चित्तीन तुवा न धरावा आज जाय कोणी आवयासी. आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी. साधुवेश घेवोणी असो हरिभावने काय केले. ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करोणी ठेविले. तुलसीपत्र घरावरी हरिभाव घर लुटविता. तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता. घेत ऊर बडवोणी तविनविते जोडोणी कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे कृत्सेन तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थे
स्वामी सुतातें दिधलें होते त्या पादुका स्वहस्थे मठामाजी स्थापिल्या कामाठीपुर्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा श्रीरस्तु जथा शुभम भवतु श्री गणेशाय नम। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येवनी स्वामीकुमार मठ स्थापिती समर्थांच्या स्वामी नामाचें भजन त्यांची या चरित्राचें कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोणी तिने हे वृत्त ऐकोणी दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुःखित जाले अंतकरण तिये लागी मग सांवरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर ज्यांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठावठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मूलापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हां सोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित जाली अंतकरणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे अम्यासो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाठीपुर्यांत तेथे जागा नभती प्रशस्त मग दिली कांदेवाडींत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिलेन वर्तमान पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती त्यांचे स्वामीसुतें तयासी लावियलें स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवाणी स्वामींची पत्रिका करोणी ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटीं पातले बाणी पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थेन त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी आले नगारा वाजविताम जोशी हासू आले समर्थांसी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेलत त्यांसवे स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यांसी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जाव्याची स्वामीसुतही त्यांप्रती मनांतील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णती ख्याती सुताची एकदम सहज स्वामीसुत अक्कलकोटीहून दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाढ्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविण तो न सेवी उत्कान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जावोन आरंभिले प्रेमल भजन जें करुणर से भरले पूर्ण ऐकिलेन आंतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनियान आणावे पांडस पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी ढावोनिया वेगेंसी मिठ्ठी चरणी घातली अकनित सुताते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले ही अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्रीसमर्थ बैसले असता आनंदांत स्वामीसुत भजन करीत पाये खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती त्या काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुत निःशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी बिन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काय मी अजाण लेकरू तू माझी आय स्वामी धरिती हृदयाशी म्हणती वाम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामीसुत
ते स्थल सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईच्या स्वामी वचनी दुखावला. अंतरिम बहुखिन्न झाला. पडतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोठी कायक. त्या दु खे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दु खख करी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी. पण तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांते स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवीत समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी. मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगाती. आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ. त्यासी घालोणी पेटींत घेवोनी यावेन त्वरित. कोणीतरी जावोणी नवन तथापि स्वामीसुत पाही. अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही. क्षीण होत चालला अन शेवटी बोले समर्थ. आतम जरी नये सत्य तरी तोफ भरुणी यथार्थ. ठेविली ती उडवू किंग. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हलहलती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोणी. परिगंध न लाविती. ये भोजनाथे न उठती. धरणीवरी आंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. मौन ऐतुक्यामाजी सत्वर. मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवलिंग केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. पडतर पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता. ऐकुनी करीती आकांता. तो दु खद समय वर्णिता. दु अक अंतरी होतसे असो मग काकूबाई. अक्कलकोटीम लवलाही. पडतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असोण. अकाली पावला काम मरण. मग स्मृती जे हे चरण. त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोललेत येसी. उल्लंघिले अमुच्या आज्ञेसी. संधी सापडली कालासी. ओढुनी बलेंची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सम्मत. भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गोढ हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री गणेशाय नम. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ. सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यांत. योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी. त्या समयी मोर पांखरासी. अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही ना करावी. मोर पांखरा. समर्थ म्हणती वेलोवेला. रात्रंदिन तोची चाला. मोठमोठ्याने ओरडती. आमुची पार्याची वीट. जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपूनी ठेविले विटेसी. ती दिल्ली पाहिजे आम्हांसी. याचा अर्थ कवणासी. स्पष्ट काही कलेना. असो स्वामीसुताच्या भ्राता. कोंकणांत राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता. वर्तमान कल्ले त्या पाहतो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी अस्माधान. कृश होत चालला काकूबाईने त्यासी. आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांसी. दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी. 4 वेळा जेवून घाली असी. आरोग्य होईल बालासी. चिंता मानसिंग करू नको. त्याप्रमाणे बाई करिता. दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील कास 11 केजगाव व मोगलाईंत. तेथे नानासाहेब भक्त. त्या नियम बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य. पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येत. दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी. पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान. तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त आहे कोण. म्हणती द्यावे पाठवून. बाल आहे जरी अज तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले. त्यांत तुमचे काय गेले. आम्हांसी दिसेल जे भले. तेंच आम्ही करू की. शेवटी मंडली सांगाती. दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती. दादा आला पडतोनी. पुढे सेवेकरियां सांगाती. त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती. यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी.
मुंबईची गाडी चालवावी, स्वामी सुताची आस द्यावी, कफनी झोली निशाण, ब्रह्मचारी दादासी, उपदेशिती दिवसनिशी, गोसावी हो निगादिसी, चालवावे आपण, मौन दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, नरुचे चित्ता त्याचिया, या परी ब्रह्मचार्यांनी, पाहिली खटपट करोणी, शेवटी दादासी मुंबईहुनी, अक्कलकोटा पाठविले, समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकीं ठेव दादाच्या. मोर्चे लाणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी कृताती तैसेंच वारी की श्रींच्या पादुका श्रीं पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयों प्रगटला ज्ञानस्विता अज्ञान गेलेन लयाते धन्य गुरुचेन महिमान पादुका स्पर्श करोण झालेने तात्काल ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णांवी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चिट्टी म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले ती असी जैन बरेन वाटेला म्हानसी त्यांची करू या सम्यासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेंची पुरेन झाले एकोण अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बायला खोड्यामाजी सत्वर कमान काकूबाईने आकांत करुणी मांडेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाल पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोली अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार पैंटीसी समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवल बोलाविले काय सांगितले तयासी अमनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणूनी तत्वता जननी जवली पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादकारण जे ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोणी पुत्राचे ऐकोण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होवून स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमल परिसोत अष्टदशोध्याय गोढ़ा श्रीरस्तु शुभम भवतु.